आपल्याकडे एक म्हण आहे, बकरे की अम्मा कब तक खैर मनाएगी। आज पाकिस्तानची अवस्था यापेक्षा वेगळी नाही, कारण पाकिस्तान नावाच्या कुरापती बकऱ्याची आता खरंच काही खैर नाही। पहलगाममध्ये निष्पाप लोकांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांना आणि त्यांना पोचणाऱ्या पाकिस्तानला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खणखणीत इशारा दिलाय। 3 वेळा युद्धात इज्जतीचा कचरा होऊन सुद्धा ज्याच्या अंगातली खुमखुमी जात नाही अशा पाकिस्तानला ते निर्णायक दणका देण्याचा इशारा देण्यात आलाय। मोदींचा हा इशारा 5 मोठे निर्णय घेतल्यानंतर आलाय। त्यातला सगळ्यात महत्त्वाचा निर्णय म्हणजे सिंधू जलकरार स्थगित करण्यात आला। त्यामुळे पाकिस्तानचं नाक दाबून कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे। यावर पाकिस्तान चांगलाच बावचळला। पाणी थांबवण्याचा वा वळवण्याचा प्रयत्न ॲक्ट ऑफ वॉर अर्थात युद्ध समजण्यात येईल आणि त्याला ताकदीनं उत्तर दिलं जाईल असं पाकिस्तान बरळला। मोदींच्या नुसत्या इशाऱ्यानेच पाकिस्तानची हवा टाईट झाली आहे। हुसक्या धमक्या आणि इशारे देण्याचं काम सीमेपलीकडून सुरू आहे। स्वतः भिकेचा कटोरा घेऊन जगभर फिरणारे पाकिस्तानचे नेते कॅमेऱ्याच्या समोर येऊन बड्या बाता मारतायत। इकडे दिल्लीत घडामोडींना वेग आला। गृहमंत्री आणि परराष्ट्र मंत्री राष्ट्रपतींना भेटले। दिल्लीत प्रमुख देशांच्या राजदूतांना दहशतवादी हल्ल्याची भारताच्या भावनांची माहिती देण्यात आली। तर तिकडे सर्वपक्षीय बैठक बोलावून सगळ्यांचा विश्वास संपादन करण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे। सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक नंतरही भानावर येत नसलेल्या पाकिस्तानला आता मोठ्या कारवाईला सामोरं जावं लागणार। ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। याचा अर्थ भारत सैन्य कारवाईनं उत्तर देणार हे स्पष्ट होतंय का? ती कारवाई कशी असेल? टार्गेट काय असू शकेल? कारवाईचं स्वरूप कसं असेल? ती कारवाई कधी होऊ शकते हे आज कुणालाच माहीत नाही। पण दिल्लीतल्या या सगळ्या घडामोडी स्पष्ट होत आहेत की पाकिस्तान नावाच्या कुरापती बकऱ्याची आता खैर नाही। म्हणूनच म्हणालो, बकरी की अम्मा कब तक खैर मनाई। भारताचा पाकिस्तानवर सिंधू स्ट्राईक। भारत पाकिस्तानची लाईफलाईन तोडणार। सिंधू जलकरार रद्द करण्याचा निर्णय। पाकिस्तानच्या पायाखालची वाळू सरकली। दहशतवादाला पोचणाऱ्या पाकचं नाक दाबायला भारतानं सुरुवात केली आहे। त्यानुसार भारत सरकारनं सिंधू जलकरार रद्द करण्याचा निर्णय घेतलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या सुरक्षा विषयक समितीनं हा निर्णय घेत पाकिस्तानवर पहिला वॉटर स्ट्राईक केलाय। भारताकडनं घाईघाईने रिॲक्शन करणं, एखादा मिलिटरी ॲक्शन करणं हे बरोबर होणार नाही, कारण आपण त्यांच्या हातात हे कोळीत देऊ जर असं केलं गेलं तर। म्हणून भारताने आता हे 5 निर्णय जे घेतलेले आहेत, सिंधू नदीची जी ट्रीटी आहे ती बंद करण्याची किंवा सस्पेंड करण्याचं एक मुख्य, आणि बाकी सगळ्यांना इथून जायला सांगितलं। त्यांच्या डिफेन्स अटॅचेसना व्हिसा बंद केलेत। अटारी आणि वाघा बॉर्डरचा तो सेरेमनी जो असतो तो बंद केला। हे फार चांगली एक पावलं उचलली आहेत भारताने। याच्या पुढे काय होईल आत्ता सांगण्यात आली, पण नक्कीच काही ना काहीतरी मिलिटरी ॲक्शन भारताकडनं होणार आहे। ती कधी होईल, कुठे होईल, कशी होईल कोणी सांगू शकत नाही। निर्णयाच्या नुसत्या घोषणेनंच पाकिस्तानच्या पायाखालची वाळू सरकली आहे। पाकिस्तान भारताला धमक्या देण्याचा केविलवाणा प्रयत्न करतोय, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2016लाच पाकिस्तानला थेट इशारा दिला होता, तरीही पाकिस्तानला काही शहाणपण आलेलं नव्हतं। ये जो डेवलपमेंट कल रात की है, उसके बाद तो अभी जागेगा सिक्योरिटी काउंसिल का अमला, तो फिर पता चलेगा वो क्या कहते हैं। लेकिन अभी पाकिस्तान का नाम लेके ये भी हमें माइंड में रखना चाहिए, वी आर रिस्पॉन्सिबल पीपल। पाकिस्तान का नाम लेके कोई बात नहीं की गई, इशारों कनाव में बात हो रही है, लेकिन चूंकि उन्होंने कुछ फैसले किए हैं, फैसलों का जवाब दे दिया गया है। जब अगर डायरेक्टली को अटैक होगा तो उसका उससे भी भरपूर, बल्कि वो तुर्की में होगा, इनका जवाब पत्थर से दिया जाएगा। सिंधू जलकरार पाकिस्तानची लाईफलाईन समजली जाते। ही लाईफलाईन तुटली तर पाकिस्तानला कुणीही वाचवू शकणार नाही। भारत आणि पाकिस्तान मधला सिंधू जलकरार एक आंतरराष्ट्रीय करार आहे। 19 सप्टेंबर 1960 रोजी जागतिक बँकेच्या मध्यस्थीनं हा करार झाला। करारानुसार सिंधू नदी आणि उपनद्यांच्या पाण्याचं वाटप करण्यात आलं। भारताला पूर्वेकडच्या रावी, बियास आणि सतलजचं पाणी वापरण्याचा अधिकार मिळाला।
तर पाकिस्तानला पश्चिमेकडील सिंधू, झेलम आणि चिनाबचं पाणी मिळालं. पाकच्या पाण्याच्या गरजेच्या एकूण 80% पाणी एकट्या सिंधूच आहे. करारानुसार पाण्याचा हा प्रवाह भारताला थांबवता येत नव्हता. या कराराचं वैशिष्ट्य म्हणजे हा करार 1960 पासून कायम आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झालं, तणावाचे अनेक प्रसंग आले, पण त्या काळातही त्याचं पालन करण्यात आलं. पण भारतानं सिंधूचं पाणी अडवून धरलं तर पाकिस्तानवर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. कारण पाकिस्तानची 90% शेती सिंधू नदीच्या खोऱ्यावर अवलंबून आहे. पाकिस्तानच्या GDP मध्ये शेतीचं योगदान तब्बल 25% इतकं आहे. पाणी थांबवलं गेलं तर पंजाब आणि सिंध प्रांतातील लाखो हेक्टर जमीन कोरडी पडेल. पीक उत्पादनात घट होईल, अन्न टंचाई आणि आर्थिक अस्थिरता निर्माण होईल. कराची, लाहोर, मुलतानसारख्या शहरांमध्ये पाणीबाणी निर्माण होईल. पाण्याच्या कमतरतेने मोठं सामाजिक आणि राजकीय संकट उभं ठाकेल. पाकिस्तानच्या वीज निर्मितीवर त्याचा परिणाम होऊन पाक अंधारात लोटला जाईल. त्यामुळे हा निर्णय पाकिस्तानच्या पायाखालची वाळू सरकवणारा ठरू शकतो. करार रद्द करणं आंतरराष्ट्रीय कायद्याच्या दृष्टिकोनातून गुंतागुंतीचा मुद्दा आहे. कारण दोन्ही देशांनी एकत्रितपणे बदल करणं आवश्यक आहे. एकतर्फी कारवाईमुळे पाकिस्तान याला युद्धाची घोषणा समजू शकतो. त्यामुळे पुढच्या काळात या निर्णयाचे गंभीर परिणाम आपल्याला दिसू शकतील हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.